देवाची काठी. 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 10वीत होतो. पनवेलला आमच्या जुन्या घरासमोर एक कुटुंब राहत होतो. बायको आणि नवरा दोघंच होते. बायको लोकांना गोधड्या, पांघरुणं वगैरे शिवून द्यायची. नवऱ्याचा बिझनेस होता. ही व्यक्ती रोज बेदम प्यायची. कधी धंदा झाला म्हणून तर कधी लॉस झाला म्हणून राडे, बायकोला मारहाण, आरडाओरडा ओघाओघाने आलाच. नुकतीच माझी 10वीची परीक्षा संपली होती. त्या दिवशी आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक अनोळखी माणूस झाडू घेऊन शिरला होता. अंगकाठी अतिशय किडकिडीत. 40शीचा असावा. 2-4 दिवस न जेवल्यामुळे अशक्तपणासुद्धा दिसत होता. त्याने बिल्डिंगमधल्या साऱ्या फ्लॅट समोरचा कचरा काढला. गच्चीची सुद्धा साफसफाई केली. 1.5-2 तासात सर्व काम झाल्यावर त्याने प्रत्येक फ्लॅट मालकाकडे जाऊन साफसफाई केल्याचे सांगितले आणि बदल्यात खायला किंवा 5-50 रुपये देण्याची विनंती केली. बहुतांश जणांनी त्याचे काम बघून खुशी त्याला ती रक्कम दिली सुद्धा. जेव्हा हा माणूस त्या गृहस्थाकडे आला तेव्हा नुकतेच हे साहेब दारू पिऊन आले होते. मूड पण खराब असावा. त्याने काहीच न ऐकता त्या माणसाला मारायला सुरुवात केली. पहिल्या मजल्यापासून ते अगदी रस्त्यावर येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी हवा तसा तोडवला. तुला कोणी समाजसेवा करायला सांगितली रे? आम्ही राहू कचऱ्यात, तुझी गरज नाही वगैरे वगैरे सुरूच होतं. सोसायटीतले काही लोक मध्ये पडले आणि त्या गृहस्थाला थांबवून त्या बिचाऱ्या माणसाला जायला सांगितलं. अगोदरच अशक्त आणि वर काही चूक नसताना मार खायला लागल्यामुळे तो माणूस कसाबसा उठला आणि निघून गेला. हा सगळा प्रकार मी आमच्या घराबाहेर येऊन बघत होतो. जाता जाता त्या माणसाने ह्या गृहस्थाकडे काही वेगळ्याच नजरेने पाहिले. त्यावेळेला कळलं नाही, पण आज हळूहळू समजायला लागलो आहे. जगातली सगळी घृणा, तिरस्कार, द्वेष, तळतळाट त्या नजरेत होता. तो माणूस निघून गेल्यावर बाकीचे लोकसुद्धा आपापल्या कामाला निघून गेली. हा प्रसंग घडल्याच्या दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ त्याच जागी जिथे त्या माणसाला लाथाबुक्क्याने तुडवलं होतं तिथेच रक्त ओकून मेला. तात्पर्य: तुम्ही इतरांबरोबर जसे वागता तेच कर्म फिरून आपल्याकडे येत असतं. देवाच्या काठीला आवाज नाही, पण तिचा तडाखा फार जबरदस्त असतो. धन्यवाद.